अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषमधोन सांडिले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखी जे तोंड विटाचे. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषमधोन सांडिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषमधोन सांडिले. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषमधोन सांडिले. शिवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून स्वानुभूतीपर असा अभंग आहे. परमार्थाच्या साधनेतून आम्ही जीवनामध्ये काय मिळवलं त्याचं यथार्थ वर्णन या अभंगातून महाराजांनी केलेलं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त कोगी या सर्वांच्या सहकार्याने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण अहिल्याबाई आजी, वैकुंठवासी तीर्थरूप महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्या सप्ताहाचा आजचा हा अंतिम दिवस आणि त्या अंतिम दिवसाची सेवा आपल्या वाट्याला पूर्व पुण्याईने प्राप्त झालेली आहे. तेव्हा काही या अभंगाच्या द्वारे चिंतन करण्याचा प्रयत्न करू. थोडासा आपण प्रवचनामध्ये विचार केला की संतांचा हा त्यांच्या अवताराच्या समारोपाचा कालावधी आहे. या फाल्गुन मासामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांचं अवतार कार्य पूर्ण झालेलं आहे आणि ते सदेह वैकुंठाला गेले. तद्वत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचंही अवतार कार्य पूर्ण झालं. तेही सदेह आपल्या स्वरूपाशी एकरूप झाले. बरं, तेव्हा त्या संतांच्या साधनेचा, त्यांच्या कार्याचा आढावा समाजाच्या समोर आपण मांडला पाहिजे का? वर्षाचा हा वर्ष अखेर आहे. बरं, मराठी महिन्यानं विचार केला तर फाल्गुन महिना म्हणजे शेवटचा महिना बरं का आपल्या संस्कृतीतला. आणि शेवटचा महिना म्हणजे आणि नवीन महिना म्हणजे गुढ्या उभारायचा, नवीन वर्षाचा आरंभ. बरं का, आपल्या संस्कृतीप्रमाणे डिसेंबर हा महिना शेवटचा नाही. बरं, फाल्गुन महिना शेवटचा आहे. आणि या शेवटच्या वर्षामध्ये वर्षाचा आढावा घ्यावा. कोणी घ्यावा? व्यापार करणाऱ्यांनी. आपण काय व्यापारी नाही कोणी.
पण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये वर्षभरामध्ये काय चांगलं केलं आणि काय वाईट केलं याचा आढावा घ्यावा बरं. ही कमीत कमी या महिन्यामध्ये ही वेळ आपल्यावरती येऊ नये. कारण वर्षभरामध्ये काय केलेलं आहे आणि काय केलं नाही याची जाणीव प्रत्येकाच्या चित्ताला आहे, फक्त माणसं बोलून दाखवत नाहीत बरं का. मराठीमध्ये म्हणे काय वर्षभरात दिवे लावले आम्हाला माहिती आहेत म्हणतात लोक. तसा वर्षाचा आढावा घ्यावा, तसं संतांच्या कार्याचा आढावा घ्यावा, म्हणजे आमच्या तुमच्या जीवनाला काहीतरी प्रेरणा मिळेल बरं का. झाडाला लागलेलं फुल आहे, ते झाडाला किती दिवस राहिल्यानंतर टवटवीत राहील, काही कालापर्यंत बरं का. बरं ते काढलं, पूर्ण उमललेलं आहे, ते काढून देवाला अर्पण केलं किंवा कोणी डोक्यामध्ये घातलं, किती तास टवटवीत राहील, काही कालच बरं का. तसं आमचं तुमचं जीवन कधी टवटवीत असतं तर कधी कोमजलेलं असतं. जसं झाडाला जर पाण्याचा संबंध कायम राहिला तर झाड चांगलं राहतं बरं का. तसं आमच्या तुमच्या मनाला, इंद्रियाला असंत विचाराची जर प्रेरणा मिळाली तर आमचं जीवन आयुष्यभर सतेज राहतं. कार्य करण्याकरता ते मन नेहमी प्रसन्न राहतं बरं का. म्हणून आमच्या तुमच्या इंद्रियांना, मनाला एक प्रेरणा मिळण्याकरता, एक शक्ती मिळण्याकरता, ताकद मिळण्याकरता आज संतांच्या कार्याच्या संबंधाने विचार करण्याची गरज आहे, काळाची गरज आहे बरं का. आपण आपल्या जीवनाचा विचार करण्याची गरज आलेली आहे. इथून पुढे माणसाचं आयुष्य कमी आहे, आत्ताच बोललो. इथून पुढे माणसांच्या जीवनामध्ये रोग जास्त वाढणार, लक्षात ठेवा बरं का. मी काय भविष्य सांगायला आलो नाही, पण परिस्थिती अशी निर्माण आहे. प्रदूषण वाढणार आहे, उष्णता ही वाढतच राहणार आहे, कमी नाही येत आहे का. दरवर्षी, गेल्या वर्षी उष्णता होती, यावर्षी पुन्हा वाढणार, पुढच्या वर्षी वाढणार. इथून पुढं नैसर्गिक संतुलन राहणार नाही आहे. आपण कसं जगायचं हे आपण ठरवायचं बरं का. भाजी भाकरी खाऊन जगायचं का वडापाव खाऊन जगायचं ठरवा आपण. हे जसं जगण्याच्या बाबतीत आहे तसं विचाराचंही इथून पुढं प्रदूषण वाढणार आहे बरं, विचाराचं सुद्धा. आणि विचाराचं प्रदूषण वाढल्यानंतर माणसाची बुद्धी कालांतराने निर्णय घेण्याकरता राहणार नाही, योग्य भ्रमिष्ट होईल. त्यावेळी मात्र आपल्याला संत विचाराचीच मदत घ्यावी लागेल, संत विचाराचीच मदत घ्यावी लागेल. बाकी कुठलेही विचार आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडणार नाही का. सर्वांचे विचार अशुद्ध आहेत आणि संतांचे विचार शुद्ध आहेत. म्हणून संत विचाराच्या समाजाला गरज आहे. म्हणून संतांच्या या कार्याचा थोडासा विचार आपण घेतला पाहिजे. जीवन आहे, संत या भूतलावरती अवतीर्ण झाले, त्यांनी काही कर्म केलं, अगदी तुमच्या आमच्या भाषेमध्ये त्यांनी संसार केला, आमच्या तुमच्या भाषेमध्ये बरं का. वास्तविक संत संसार करण्याकरता आलेले नाही, पण संसारी लोकाला संसार कसा करावा हे शिकवण्याकरता त्यांनी संसार केला. संसार करणे त्यांच्या जीवनातलं ध्येय नाही, लक्षात ठेवा. त्यांच्या जीवनातलं ध्येय आहे शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस.
शेवटचा दिस गोड व्हावा, आपल्या आयुष्याचा शेवट चांगला व्हावा. आणि आयुष्याचा शेवट चांगला व्हावा असं जर वाटत असेल तर हंगामी परमार्थ करून चालणार नाही. हंगामी परमार्थ करून चालणार नाही. त्याला सातत्य ठेवावं लागेल. सातत्य ठेवावं लागेल. एक शिकवण दिलेली संतांनी समाजाला लक्षात ठेवा. फार मोठे संतांचे उपकार आहेत. या भूतलावरती ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय जर झाले नसते ना, आम्हा तुम्हाला जगणं आज फार अवघड झालं असतं. लक्षात ठेवा. मी काय म्हणतो लक्षात ठेवा. हे लिहून ठेवा घरात लिहून. किती लिटर दूध गेलं हे लिहून ठेवू नका सा. किती टन गेला, किती येत झाले. ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय जर या भूतलावरती झाले नसते ना, आज आम्हा तुम्हाला जगणं फार मुश्किल झालं असतं. लक्षात ठेवा. ते होऊन आम्हाला जगणं आज अवघड झाले नसते तर. तेव्हा संत या भूतलावरती केवळ संसार करण्याकरता आले नाहीत. संसारी लोकांची भूमिका आपल्या जीवनामध्ये घेतली तुकोबारायांनी. आणि संसारी लोकांची भूमिका घेऊन तुकोबाराय म्हणतात, संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. तुकोबारायांनी कुटुंबाची सेवा केली. चरित्र पहा. पण तुकोबाराय म्हणतात, करिता सेवा कुटुंबाची. आम्ही तुम्हीच कुटुंबाची सेवा करण्यामध्ये आयुष्याचा काळ घालवा लागलोय बरं का. आम्हा तुम्हाला शिकवण्याकरता हे बोलले तुकोबाराय. आणि जी थोर मंडळी संसार तापाने तापलेली जगाला तापवतील का शांत करतील? ज्यांचं जीवन संसार करून तापलेलं आहे ती समाजाला शांत करतील नाहीये. मग भूमिका घेतली आमची तुमची बरं का. मग पहिला माझा मुद्दा आहे, संसार करण्याकरता ते आलेच नाहीत. लक्षात ठेवा. आणि संसार करण्याकरता जर आले असते तर तुकोबाराय असे बोलले नसते, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिवू. आम्ही जगाला मार्गदर्शन करण्याकरता आलो म्हणतात तुकोबाराय. नुसतं मार्गदर्शन नव्हे, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी.
येथे उपकारासाठी आले. केवळ परोपकार. परोपकार म्हणजे समाजाला मार्गदर्शन करायचं, पण त्याच्या मोबदल्यामध्ये समाजाकडून काहीही घ्यायचं नाही. घ्यायचं. प्रत्येक क्षेत्रामध्ये पेन्शन आहे बरं का. प्रत्येक क्षेत्रामध्ये पेन्शन आहे. एकदा 5 वर्षे तुम्ही आमदार झाला की तुम्हाला पेन्शन लागू झाली. आयुष्यभर कीर्तन करा, पेन्शन नाही बरं का. का नाही? ज्या संतांनी जगाला हे जे सांगितलं त्यांनी आयुष्यभरात काही लोकांकडून घेतलंच नाही हो. काही घेतलं नाही. लक्षात ठेवा. निरपेक्ष भावनेने केलेलं कार्य आहे. केवळ परोपकार म्हणून त्यांनी केलेलं आहे. काही घेतलेलं नाही. तात्पर्य आज समाजाला त्यांना काहीतरी सांगायचं आहे आणि ते सांगण्याकरता आले. आणि ते सांगत असताना समाजाची परिस्थिती त्यांनी जाणली. बहुतांश लोक संसारी आहेत आणि ज्या संसारामध्ये राहतात तो संसार कसा आहे या समाजाला सांगितलं पाहिजे बरं का. कितीही काळ जरी आपण संसार केला, कितीही जणांनी जरी केला, तरी संसार करून कधी संपत नाही बरोबर. संसार कधी करून संपत नाही. परंपरेनं आलाय. आजा गेला पणजा गेला. काय भजन करून लोक सांगतात महाराज आमच्या पंजोबांनी घेतलेलं शेत आहे. असं कोण सांगते महाराज आमच्या पंजोबांनी माळ गाठली होतून मी वारी करतोय. कोण सांगतोय? कोणी केलीच नाही ना. हा संसार हा परंपरेनं चालत आलेला प्रत्येकाच्या जीवनामध्ये. मग परंपरेनं चालत आलेला आहे त्या संसारामध्ये माणसं ही आज राहतात, पण त्या संसाराचं स्वरूप आज या जीवाला कळालेलं नाहीये. मग का राहतात तो? अनेक जन्माचे संस्कार आहेत. ते पकवाज वाजवून वाजवून घट्टे पडतात. बरोबर आहे ना. लोहाराला काम करून करून घट्टे पडतात. गवंड्याला काम करून घट्टे पडतात. आणि ते घट्टे पडल्यानंतर त्याची जाणीव होत नाही बरं का. त्याची जाणीव होत नाही. जसं काम करून 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 हाताला घट्टे पडले, तसे संसार करून 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 माणसाला सवय झाल्या सण करण्याची. घट्टे पडलेत ना. हा किती घरामध्ये वादावाद होतात, किती बायको बोलते, तरी हा घर सोडत नाही. पण रस्त्यावरच्या एखाद्या माणसाने ह्याला जर उलट बोललं तर धावून गेल्याशिवाय राहत नाही. बायको याच्या अनंत पट्टीनं बोलते, तरी म्हणतोय महाराज ती बोलते तेव्हा बोलते, तिच्या मनात काही नसतं बरं का.
अरे ब्रह्मदेवाला बाईच्या मनातलं कळलं नाही, आम्हा तुम्हाला कळणार आहे होय? इथल्या बायांना सोडून. तात्पर्य संसार करून करून आपण त्याच्यामध्ये एवढे निबर झालो, निबर. पण महाराज म्हणतात हा संसार चांगला नाही बरं. संसार चांगला नाही आहे. मग आहे तरी कसा? महाराज म्हणतात हा दोषाने युक्त आहे. दोषाने युक्त आहे. आणि त्या दोषाने युक्त असल्यामुळे ते दोष आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये जडलेत. आणि ते जडल्यामुळे आज आमच्या तुमच्या वाट्याला काहीही करा सुख नाही आहे, दुःखच आहे. सुख नाही आहे, दुःखच आहे. फक्त सुखाचा भास आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे. दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडी. शब्द वापरलाय. जवा पाडे म्हणजे जवस. पहिलं जवस फार लहान पदार्थ आहे. तीळ असतो, त्या तिळापेक्षा थोडासा मोठा असतो जवस. आपल्याकडे ते पीक ज्यादा नाही जवसाचं बरं का. मराठवाड्यात फार आहे. एकरच्या एकर जवस लावतात. ते पावसाळ्याच्या पाण्यावरती येतंय. तिकडं जवसाची चटणी जास्त मिळते. आपल्याकडे कुठं औषधाला मिळाली तर ते जवस आहे. तिळापेक्षा थोडंसं मोठं असतं. कसं महाराजांनी वर्णन केले. सुख पाहता जवा पाडे, जवसा एवढं. आणि दुःख पर्वता एवढं. दर्या मे कस कस. कुठं जायचं होय? हा दुःख एवढं आहे, दुःख एवढं आहे. महाराजांना सांगायचं आहे अरे जवसा एवढं सुख आहे. नाही, सुख नाहीच आहे. सुख नाहीच आहे. फक्त सुखाच्या आशेवरती माणसं जगलेत. सुखाच्या आशेवरती माणसं जगलेत. आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, तेरवा मिळेल, अशी कल्पना आहे माणसाची. पण प्रत्यक्ष सुख त्याच्यामध्ये नाहीये. तात्पर्य तुकोबऱ्या सांगतात ज्या संसारामध्ये हा जीव आज रमलेला आहे तो संसार महाराज म्हणतात दोषाने युक्त आहे. दोषाने युक्त आहे. आणि त्या संसाराचा संग आज आम्हा तुम्हाला घडलाय. आणि परिणाम आमचं जीवन त्या संसाराने दोषी झाले बरं. त्या संसाराचे दोष आमच्या जीवनामध्ये आले. उदाहरण जर द्यायचं ठरलं तर कोळसा आहे. कसा आहे तो? काळा आहे. पण कोळसा हातात घेतला की घेणाराचे हात तसा संसार आहे बरं का. संसार तसाच आहे. काय करावं नाही, फक्त कोळशाला हात लावला तरी हात काळा होतोय. लक्षात ठेवा, हात काळा होतोय. तसा हा संसार दोषाने युक्त आहे. आणि दोषाने युक्त असल्यामुळे आज आमचा तुमचा संबंध त्या संसाराशी आलेला आहे. आणि संसाराशी आल्यामुळं आज आमचं तुमचं जीवन त्या संसाराशी एवढं तादात्म्य पावलेलं, एवढं तादात्म्य पावलेलं आहे. महाराज म्हणतात अशा काळामध्ये काय करावं लागेल. अशी एका महाभागाच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. महाराज खरंच असा जरा दोषाने संसार युक्त आहे तर त्याच्यातून निर्दोष बाहेर पडता येणार नाही का?
महाराज म्हणतात येतं. कोण पडलं का? महाराज म्हणतात आम्हीच याच्यातून बाहेर पडलो. तुम्हीच बाहेर पडला. संसार केला आमच्या तुमच्या करता केला, पण या संसारामध्ये असलेले दोष आपल्याला जडलेले आहेत आणि ते दोष बाजूला करण्याकरता महाराज म्हणतात आम्ही त्याच्यातून बाहेर पडण्याकरता काही उपाय केला आणि त्या उपायाच्या द्वारे आम्ही त्या संसारातून काय झालो? आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. या कीर्तनी संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही शब्द वापरला म्हणजे आपल्याला जाणीव करून देतात तुकोबर आहे बरं का. या संसारातून जर आपल्याला शुद्ध व्हायचं असेल का दोषाने युक्त आहे त्याच्याकरता शब्द वापरला व्यसने. व्यसनाला दोष म्हणतात बरं का आणि दोषाला व्यसन म्हणतात. लोक म्हणतात मुलगा आमचा चांगला आहे पण एकच त्याला व्यसन आहे हो तंबाखू खायचं. म्हणजे दोष आहे बरं का. दोष आहे. तंबाखू खाणं चांगलं नाही आहे हे खाणाऱ्याला सुद्धा माहिती आहे. खाणाऱ्याला सुद्धा माहिती आहे. म्हणून इथं व्यसनी शब्द वापरला. व्यसन शब्दाचा अर्थ इथं दोष बरं का. हा दोषाने युक्त आहे. कसा आहे? महाराजांनी शब्द वापरला संसाराचे अंगी अवघीच. महाराज म्हणतात सगळी संसारामध्ये व्यसनानाम दोषच आहेत. एकही गुण या संसारात नाही बरं. या संसारामध्ये एकही गुण नाहीये. विस्तव आहे विस्तव. चुलीमध्ये लाकड घातलेलं आहे बाबळीचं. ते चांगलं पेटलेलं आहे आणि पेटल्यानंतर त्याचा इंगळ पडावा. आता तो इंगळ बाहेर काढायचा आहे. कुठल्या बाजूनं हात लावल्यानंतर बाहेर काढता येईल? इंगळ त्याला बाहेर काढायचं आहे पण कोणत्या बाजूनं हात लावल्यानंतर तो भाजणार नाही? कोणत्याही बाजूनं तुम्ही हात लावा तो भाजणारच. का? तो सर्व अंगानेच अग्निरूप आहे बरं का. त्याला काढायचा असेल तर चिमटाच घ्यावा लागेल. चिमट्याशिवाय त्याला काढता येत नाहीये. असा संसार आहे बरं का. असा संसार आहे. महाराज म्हणतात कोणत्या बाजूनेच त्या संसारातून सुख तुम्हाला मिळेल? कोणत्याच बाजूने सुख नाही आहे. महाराज म्हणतात कोणत्याच बाजूने सुख नाही बरं का. का? तो संपूर्ण अंगाने दुःख रूपच आहे. दुःख बांधव आहे हा संसार
सुखाचा विचार नाही कोटी, दुःख बांधवडी आहे हा संसार. सर्व अंगाने दोषच आहेत. केळ तुम्हाला खायला दिलं, केळ खायचं असेल तर वरचा साल खाण्यासारखी नाही बरं का, पण आतला गर खाण्यासारखा आहे, गोड आहे. आंबा खायला तुम्हाला दिला, वरची साल खाण्यासारखी नाही, मधली कोय खाण्यासारखी नाही, पण दोन्हीच्या मधला गर खाण्यासारखा आहे. तुम्हाला कारलं दिलं, कुठल्याही बाजूनं खा, कडूच आहे ते. वरून खाल्लं तरी कडू, आतून खाल्लं तरी कडू, त्याचं बी खाल्लं तरी कारल्यासारखा संसार आहे. म्हणजे त्या संसारामध्ये सगळे दोषच आहेत, एकही गुण त्या संसारामध्ये नाही बरं का. पण संसार म्हणजे नेमका काय हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. त्या संसाराचे भाव आपल्याला पहिल्यांदा सांगतो. संसार कशाला म्हणतात? हे दिसणारा सगळा हा पसारा, त्याला संसार म्हणतात बरं का. हे जग दिसतं ना, या जगाला संसार. आपलं घर दार, बायका पोरं, गाडी माडी वाडी, हे संसार. एक संसार, एक संसाराचं रूप झालं बरं का. दुसरं संसार कशाला म्हणतात? या देहाला संसार म्हणतात. आणि तिसरा संसार कशाला म्हणतात? पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं, याला संसार म्हणतात. आणि चौथा विचार सांगतो संसाराचा, बाह्य पदार्थाविषयी चित्तामध्ये जी आसक्ती आहे त्याला एक संसार म्हणतात. किती व्याख्या सांगितल्या मी? म्हणजे बुवाने काय सांगितलं एवढं तरी लक्षात ठेवा. बुवाला काय सांगता येतं याच्यापेक्षा काय सांगितलं हे तरी लक्षात ठेवा. हा दिसणारा पसारा म्हणजे संसार. पुन्हा पुन्हा जन्माला येणं म्हणजे मरणं म्हणजे संसार. बाह्य पदार्थाविषयी चित्तामध्ये असलेली आसक्ती म्हणजे संसार. आणि या देहाला संसार. तुकोबारांनी इथं नेमका कोणता अर्थ घ्यायचा आहे? संसाराचे अंगे अवघेच व्यसने. आता कोणतं लावायचं तुम्ही ठरवा, मी तुमच्या समोर दिले. दोष आहेत म्हणतात महाराज, दोषाने युक्त आहे. दोन रूपामध्ये याची संगती लावता येते. हा दिसणारा जगतरूपी संसार हा दोषाने युक्त आहे, आणि देहरूपी संसार दोषाने युक्त आहे बरं का. मधले दोन भाव सोडून द्या सध्या.
काय दोष आहे संसाराच्या ठिकाणी? पहिला संसाराच्या ठिकाणी दोष आहे तो खोटा असताना खरा वाटतो. खोटा असताना खरा वाटतो बरं का. संसार खरा नाही आहे पण खरा वाटतो, हा दोष आहे ना. हे तर मोठं संसाराचं नवल आहे, लक्षात ठेवा. आज आपण खोटा म्हणून संसार करण्याकरता प्रवृत्त झालो का खरा म्हणून करण्याकरता प्रवृत्त झालो? खरा म्हणूनच. खोट्याच्या नादाला कोणी लागेल? पण त्याचा स्वभाव आहे, त्या संसाराचा काय स्वभाव आहे, त्याचा अंगभूत हा दोषच आहे. हा, तो खोट्याला खरं म्हणायला होतो. खोट्याला खरं म्हणायला होतो. हा, कितीही शास्त्रांनी सांगितलंय का, थोडं सांगितलंय का हो? फलकट तो संसार, फलकट तो फलकट तो संसार, फलकट तो संसार. येते सार भगवंत, येते सार भगवंत, येते सार भगवंत. मना आईचे लागली तो मना. फलकट तो संसार, येते सार भगवंत. प्रत्येक गोष्ट ही खोटे आहे, नाश पावणारे आहे, तरी माणसाला ती खरीच वाटते. माणसं बाजारामध्ये कपडा घ्यायला जातात आणि कपडा घ्यायला गेल्यानंतर दुकानदाराला विचारतात, कपड्याची गॅरंटी काय? कपड्याची गॅरंटी काय? त्याला कपडे विकायचे असतात तेव्हा त्याला खोटं बोलावं लागतं. काही खोटं बोलल्याशिवाय व्यापार होत नाही. पण किती बोलायचं याला मर्यादा आहे. किती बोलायचं याला मर्यादा आहे. खरंच ना, काय कळत नाही, लक्षात ठेवा. मागं मी आपल्याला दृष्टांत सांगितला होता. आपल्याला काहीच कळत नाही बरं का. एक सुशिक्षित ग्रस्त बाजारामध्ये गेले आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, आपल्याला हलवा करायचा आहे. कशाचा? लक्षात आहे तुमचं, चांगलं. आणि गाजरं घेऊन या. एक ग्रस्त गेले बाजारामध्ये. खेड्यातली बाई कुगिलची भवानी मंडपाजवळ एकाला बसली होती.
गाजर घेऊन गेली होती. शिकलेला गेला, म्हणले आजी गाजर कशी? तिने सांगितलं 50 रुपये किलो. म्हणजे 2-3 किलो घ्यायचे आहेत, काय कमी जास्त नाही. म्हणले एकच भाव म्हणले. मग 2 किलो गाजर घेतली. म्हणले भाव कमी केला नाही, कमीत कमी 4 गाजर तरी आजी जादा टाकला. मग तिने 4 गाजर जादा टाकली बरं का. घरी आला, बायकोला सांगितलं बघ 2 किलो गाजर आणलेत, मग भाव 50 रुपये, काय कमी केले नाही, पण तिने 4 गाजर जादा दिली म्हणले. तो ग्रस्त निघून आला. त्याला घेणाऱ्याला आनंद वाटला की 2 किलो गाजर घेतली, त्याला 4 गाजर जादा दिली. ती बाई हा गेल्यानंतर मनात म्हणत होती, मी याला गाजर 4 दिली, याला आनंद वाटतो, पण मी वजन करताना त्या काट्यामध्ये 8 गाजर मारलेत, अजून 4 माझ्याकडे शिल्लकच आहेत. हे असं व्यापाराचं स्वरूप आहे बरं का. काय सांगत होतो मी? हृदास वक्ता बाजूला गेलं तर श्रोत्याचं लक्ष पाहिजे. आमच्या इथं एकदा आमचे डांगरे महाराजांचं कीर्तन होतं आणि महाराज ते गोकुळाष्टमीच्या वेळेला आमचे धाकट्या बहिणीचे सासरे वारले आणि महाराज तिकडे गेले होते त्या दिवशी. आता डांगरे महाराजांनी कधी गोकुळाष्टमीचं कीर्तन केलंच नव्हतं. त्यांनी भरपूर कीर्तन केली आणि ते कीर्तनाला उभं राहिले आणि उभं राहिल्यानंतर त्यांनी सासूची गोष्ट सांगायला सुरुवात केली. बाया म्हणले महाराज आज गोकुळाष्टमी आहे, कृष्णाचं चरित्र सांगा, सासूचं सांगू नका म्हणाल्या. आज गोकुळाष्टमी आहे, कृष्णाचं चरित्र सांगा, म्हणजे सासवाचा सांगायचं नसतं म्हणले. एवढ्या बाया ऐकणाऱ्या हुशार झाल्या होत्या. श्रोत्याचं लक्ष पाहिजे बरं. तेव्हा माणसं वस्तू घ्यायला जातात, गॅरंटी विचारतात, त्याला सांगावं लागतं. तेव्हा ते कपडा शेवटपर्यंत फाटेपर्यंत कपड्याचा रंग जाणार नाही बरं का. कारण त्याला नाही इलाजाने सांगावं लागतं. तो म्हणते अहो गॅरंटी द्या, गॅरंटी द्या. म्हणते अहो माझीच गॅरंटी नाही, तुमची गॅरंटी नाही, कपड्याची गॅरंटी देता येते का हो? आपली किती वर्षाची गॅरंटी आहे हो? गॅरंटीच नाही आहे. बरोबर बोलला बरं. हा, असं समजू नका मी 60 वर्ष जगणार आहे, मी 75 वर्ष जगणार आहे. उद्याचा काला होईपर्यंत कोणाचा भरोसा नाही आहे. आम्हाला वाटतं मी जगणारच आहे, त्या गॅरंटीच्या भरातच आपलं चाललंय बरं. संतांनी सांगितलंय, जाणे करून दिली, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पण तो सांगत होता, तो घेणारा ऐकायला तयार नव्हता. म्हणले काहीतरी सांगा ना म्हणले. ते म्हणला शेवटी बघा, कपडा फाटेल पण कपड्याचा रंग जाणार नाही म्हणाला. घेतला कपडा, आला घरी, 4 धुनी झाली, 5व्या धुन्याला रंगच गेला बरं का. 5व्या धुन्याला रंगच गेला. तो गेला दुकानदाराकडे. म्हणजे का हो, तुम्ही सांगितलं कपडा फाटेल पण कपड्याचा रंग जाणार नाही. हो मी खरंच बोललोय, खोटं बोललो नाही म्हटला. हो 5व्या धुन्यामध्येच कपड्याचा रंग गेला. ते म्हणले कपड्याचा रंग गेला नाही, आता कुठं मूळ कपड्याचा रंग यायला लागलाय म्हटला तो. आता पण जे रंग होता ना त्या कपड्याचा नव्हता, तो रंगात भिजवलेला होता. असा संसार आहे बरं का. असा संसार आहे, तो रंगलेला आहे. आम्हाला तो खराच वाटायला लागलाय बरं का. आपल्याला तो खरा वाटायला लागला, पण संसार खरा नाहीये. पण खरा असलेला संसार आपल्याला खरा वाटतो. हा संसारातला पहिला दोष आहे. पहिला दोष आहे. ब्रह्मलीन गुरुवरी साखरे महाराज नेहमी सांगायचे, ते सांगायचे बाजारामध्ये डालडा विकायला ठेवलेला असतो बरं का. आणि त्या डालड्याच्या डब्यावरती काय लिहिलेलं असतं?
हा, वनस्पतीचं तेल. पण लोक काय म्हणतात? तूप. लोक काय म्हणतात त्याला? हा, त्या डब्यावर लिहिलेलं तो डालडा काय सांगतोय? मी तूप नाहीये. डालडा काय सांगतोय? मी तूप नाहीये, मी डालडा आहे, वनस्पतीचा आहे. तरी आम्ही काय म्हणतोय? तूपच आहे. ते नाही म्हणून सांगतोय तरी आम्ही म्हणतोय तूपच आहे. तसं संसार म्हणतोय मी खरा नाही आहे, खोटा आहे, पण आम्हाला वाटतं तो खराच आहे. हा फार मोठा दोष आहे संसाराचा, लक्षात ठेवा. आणि तो खरा मानून आपण त्याचा स्वीकार केला, आपल्या वाट्याला दुःख आलंय. आपल्या वाट्याला दुःख आलंय. हा, खरं खरं मानून जर घेतलं असतं तर सुख आलं असतं हो. पण खोट्याला खरं मानून पदरात घेतलं, दुःखच कमी. सांगू पटवून? पूर्वीचा काळ आणि आताचा काळ बदललाय बरं का. पूर्वीच्या काळामध्ये मुलगी बघण्याकरता आई वडील जात होते, मुलगा जात नव्हता. आई वडिलांनी मुलगी ठरवायची आणि मुलांनी ती स्वीकारायची. आता सगळं गाव जातंय बघायला. हा, मग ती दाखवतात. दाखवण्याकरता काय करावं लागतं? त्याला ब्युटी पार्लर मधून आणावं लागतंय. हा, आणि ती ब्युटी पार्लर मधून आणून ते साहित्य वापरलेलं असतं. हा, आणि जे आणलेलं असतं त्याचं मूळ रूप वेगळंच असतंय. हा, आणि त्याला ते सगळं मेकअप केलेलं असते बरं का. हा, ते सगळं लावलेलं असतं त्याला. काय म्हणतात त्याला? मेकअप, असंच ना. हा, माझं चुकलं म्हणून ते असायला लागलं बरं का. काय खरं आहे हे मी बोलण्याकरता बोललो बरं का. आणि ते सजवून आणलं. मग ते आता ते देखावा पाहिल्यानंतर माणसं पाहिल्या पसंत आहे म्हणतात बरं का. पसंत आहे म्हणतात. आणि ते लग्नातही करून आणतात. आता ती वरात राहिली, पूर्वीच्या काळात वरात असायची. आणि ते लग्न झाल्यानंतर वरात काढून आणा, आणि वरात काढून आल्यानंतर तिच्या कपाळावरती, चेहऱ्यावरती घाम यावं. घाम आल्यानंतर तिचा चेहरा भारत पाकिस्तान दिसतोय बरं का. मी कशा करता सांगवलंय? तुम्ही तिला स्वीकारताना सुंदर म्हणून स्वीकारलं, पण ती सुंदर होती का हो? हे संसार असा आहे बरं का. म्हणून कोणत्याही बाजूने तुम्ही संसाराकडे बघा. महाराज म्हणतात कोणत्याही बाजूने बघितलं तर त्या संसारामध्ये सगळे दोषच आहे, एकही गुण नाही. पहिला दोष आहे, खोटा असताना तो खरा वाढतो. खोटा असताना खरा वाढतो, पहिला दोष. फार दोष आहेत, काही दोष सांगतो. एवढे दोष सांगायला आपल्याला वेळ पुरायचा नाही. अवघीच व्यसने शब्द वापरलाय. दोषाने युक्तच आहे तो. दुसरा दोष या संसाराच्या ठिकाणी असा आहे की तो दुःखरूप असताना सुखरूप वाढतो. दुःखरूप असताना सुखरूप वाढतो. तो अंगानेच दुःखरूप आहे, तिथं सुखाचा संबंधच नाही आहे. सुखाचा संबंध नाही, हा फार मोठा दोष आहे. आम्ही त्या संसाराला दुःखरूप असताना प्रत्येक जण काय म्हणायला लागला? सुखरूप म्हणायला लागला. म्हणून तर प्रमाण देऊन सुखाचा विचार नाही कोठे. तुम्ही बघा ना, एक तुम्हाला मी काम सांगतो. ज्यांनी आयुष्यभर संसार केला तुमच्या गावात, कोण वयस्कर आहे त्याला जाऊन भेटा. 80, 85, 90, 100 कुणी गाठल्या शेत, त्याची मुलाखत घ्या. आणि आजोबा तुम्ही 100 वर्ष झालं संसार केला, सुखाचा का दुःखाचा? तो तुम्हाला दुःखाचाच म्हणून सांगेल, सुखाचा म्हणून सांगणार नाही. सांगणार नाही. कारण आयुष्यभर जरी संसार केला तरी सुख नाही आहे, सुख मांडले. सुख मांडलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून तो दुःखरूप असताना सुखरूप वाढतो. त्या संसाराचा हा दोष आहे. आज संसारामध्ये माणसं का प्रवृत्त होतात?
अनेकांचं आयुष्य संसार करण्यामध्ये गेलं, अनेकांचे पिढ्या आणि पिढ्या गेल्या, तरी माणसं त्याच्यामध्ये उड्या मारतातच, त्याच्यामध्ये उड्या मारतातच. का? तो सुखरूप वाढतो. आहे दुःखरूप पण वाढतो सुखरूप, बरं का. त्याच्या पुढे वर्णन केले. त्या संसाराचं वर्णन करताना महाराज म्हणतात, संसार हा द्वैताने युक्त आहे. द्वैत आहे ते त्याच्या ठिकाणी. तो पाहिला तर देव आणि संसार दोन गोष्टी आहेत का, एक गोष्ट आहेत? देव वेगळा आणि संसार वेगळा, म्हणजे द्वैत आहे का एकत्व आहे? द्वैत आहे. वास्तविक विचार केला तर शास्त्रामध्ये वर्णन केले, संसार हा स्वतंत्र नाही आहे. संसार हा स्वतंत्र नाही आहे, पण आम्हाला तो स्वतंत्र वाटतो. तो स्वतंत्र वाटतो. आज परमात्मा सत्तेवरती संसार चाललेला आहे. सत्तेवरती परमात्मा आहे आणि त्याच्या सत्तेवरती संसार चाललेला आहे, पण आपण त्याच्यामध्ये द्वैत दृष्टीने पाहतो का तो संसार द्वैतच दाखवतो, बरं. त्याच्या पुढे त्या संसाराचं वर्णन करताना वर्णन केलंय, त्या संसाराच्या ठिकाणी आणखी एक विचार सांगितला, तो सतत संसार बदलणार आहे, बरं. एकसारखा राहणारा नाही, सतत बदल आहे त्याच्यामध्ये. या शरीराचा विचार करा, बालपणापासून म्हातारपणापर्यंत हे दिसणारं जग आहे. त्या जगाकडे पहा, बदल आहे. ते बदल होत चालाय, तसाच्या तसाच राहिलेला नाही, बरं का. 50 वर्षापूर्वीचं गाव आणि आत्ताचं गाव बदल आहे की नाही? गावात बदल आहे, माणसात बदल आहे, शरीरात बदल आहे, त्याच्या खाण्यात बदल आहे, त्याच्या बोलण्यात बदल आहे, त्याच्या लेण्यामध्ये बदल आहे. का? बदलत राहणं हा संसाराचा स्वभावच आहे. तो सतत बदलत राहतो, बरं का. सतत बदलत राहतो. परिवर्तन आहे त्याच्यामध्ये, स्थैर्य नाही आहे. बघा, बालपणामध्ये जे केस काळे होते ते म्हातारपणापर्यंत राहतात का? राहत नाहीत. बालपणामध्ये जे, तारुण्यामध्ये जे दात होते ते म्हातारपणामध्ये राहतात का? राहत नाही. बदलावे लागतात, पुढं बदलावे लागतात. परवा एकाने सांगितलं, मी परवा सांगितलं कीर्तनात, ते आम्ही मिरज जवळ बेडग नावाचं गाव आहे आणि तिथं वंजारी समाजाचे लोक आहेत. मी त्यांच्याकडे कीर्तन म्हणजे, महाराज आमचे आजोबा 135 वर्षाचे होते. किती? 100. 100 नंतर आमच्या आजोबाचे दात पडले आणि पुन्हा नवीन आले म्हटले. 100 नंतर दात पडले आणि पुन्हा नवीन आले, लहान मुलासारखे दात म्हटले. म्हणजे 100 वर्षानंतर पडून पुन्हा आले, म्हणजे बदलच आहे का नाही? का तेच राहिले? म्हणजे त्या संसाराचा विचार केला तर तो सतत बदलणारा आहे. असा हा संसार सतत बदलणारा आहे. खऱ्याला खोट्याला खरं म्हणणं लावणार आहे, दुःखाच्या ठिकाणी सुखाचा भास करणार आहे, असत्याच्या ठिकाणी सत्याची भावना करणार आहे. मग असा हा दोषाने युक्त असलेला संसार, त्याचा संग आज आमच्या जीवनामध्ये घडलेला आहे आणि परिणाम आज आमच्या तुमच्या वाट्याला अनेक प्रकारचं दुःख भोगायची वेळ आलेली आहे, बरं का. दुःख भोगायची वेळ आलेली आहे. आज कोणीही या दुःखातून बाजूला पडलेला नाहीये. मग तुकोबारानं विचारलं, याला काय पर्याय? महाराज म्हणतात, याला एकच पर्याय. त्या संसाराच्या ठिकाणी असलेल्या दोषाला जर घालवायचं असेल किंवा आपल्या जीवनातले दोष त्या संसाराच्या संबंधाने आलेले घालवायचे जर असतील,
तर त्याला एकच पर्याय, भगवंताचं नामस्मरण. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. भगवंताच्या नामस्मरणाने हे दोष घालवता येतात. दोष घालवता येतात. किती कोणत्या प्रकारचे दोष जरी असले तरी भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. आम्ही या कीर्तने नाम संकीर्तने शुद्ध झालो. म्हणून मगाशी आपल्याला दृष्टांत दिला कशाचा? कारल्याचा. कारलं कडूच आहे. मग कारल्याची भाजी करत असताना ती कडू लागू नये याच्याकरता तुम्ही काय करता हो? म्हणजे कारलं हे अंगाने कडू आहे, पण कारल्याची भाजी करण्याकरता करत असताना त्याच्यामध्ये गुळ घालावा लागतो. तसा संसार कडू आहे, तो गोड होण्याकरता भगवंताचं नाम घ्यावं लागतं. कारल्याच्या भाजीला गुळ टाकल्याशिवाय कारल्याची भाजी करता येत नाही आणि खाता येत नाही. तसा संसारामध्ये राहण्याकरता भगवंताचं नाम गोड आहे, ते घेतल्याशिवाय संसार आनंदाचा होत नाही. बरं का? म्हणून महाराज म्हणतात त्या नामस्मरणाने आम्ही सगळे दोष घालवले. का? त्या संसाराचा संबंध आमच्या जीवनामध्ये आला आणि दोष आम्हाला लागले. आम्हाला म्हणजे कोणाला? या अंतःकरणाला, मनाला. हे सगळे मनावरती बिंबले. बरं का? सगळे जे दोष आहेत ते दोष कुठं बिंबतात? मनावरती, अंतःकरणावरती. मग ते अंतःकरण मन त्याच्या संगतीने अशुद्ध झालं. मग अशुद्ध झालेलं शुद्ध करण्याकरता एकच पर्याय, भगवंताचं नाम. भगवंताच्या नामस्मरणाने ते शुद्ध करता येतं आणि त्याच्याशिवाय दुसरं साधन नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. नारायण जय कलियुगा माझी करावे कीर्तन, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. जे संस्कार होतात, संस्काराचं ठिकाण म्हणजे अंतःकरण, त्यालाच म्हणतात मन. आणि या मनावरती सगळे दोष कुठले आले? संसाराचे. एकदा त्या मनावरती बसले की ते मन बदलायला तयार होत नाही. एकदा लग्न झालं, तिचा संग झाला,
तिनं सांगितलेलंच मनात जुळतंय, मायबापांनी सांगितलेलं बसत नाही बरं का. बसत मायबापांनी एवढं सांगितलं, पण ती लग्न झाल्यानंतर म्हणते मी सांगतो तसं ऐकत असाल तर मी नांदते. ते म्हणतो तुझ्याकरता उद्या बाजूला निघतो. काय प्रभाव आहे संसाराचा. उद्या सकाळीच संतांनी लिहून ठेवलंय बरं का. ते म्हणते उद्याच, वेळच नाही का. एकदा तिचा वाणीचा प्रभाव एकदा मनावरती जर बसला ना, माणसं ब्रह्मदेवाचं सुद्धा ऐकत नाहीत. हेच संसाराच्या बाबतीत आहे बरं का. एकदा या मनावरती अंतकरणावरती जर संस्कार झाले ना, ते बाजूला जात नाहीत. पण अंतकरणावरती झालेले संस्कार मात्र नामस्मरणाने घालवता येतात. आणि तेच आम्ही केलं कशाकरता, समाजाला दाखवण्याकरता. या संसारातून आपल्याला शुद्ध व्हायचं आहे. संसार कोणाला सोडता येत नाही, तो टाकता येत नाही, त्याच राहावं लागतंय. त्यातून बाजूला निघता येत नाही. फक्त शुद्ध होण्याचा प्रयत्न करायचा. आणि शुद्ध होण्याकरता महाराज म्हणतात, एक भगवंताच्या नामस्मरणाने आपलं अंतकरण एकदा शुद्ध झालं. आणि एकदा अंतकरण शुद्ध झालं की त्या शुद्ध अंतकरणाला कळतं खरं काय खोटं काय. ते खऱ्याला खरंच म्हणतं, खोट्याला खरं म्हणत नाही. एकदा अंतकरणाची शुद्धी झाली की ते मन म्हणतं संसार खरा नसून देव खरा आहे. एकदा ते अंतकरण शुद्ध झालं की ते अंतकरण सांगतं संसार सुखरूप नसून देव सुखरूप आहे. असे त्या मनावरती अंतकरणावरती परिणाम होतात. आणि एकदा असं अंतकरण शुद्ध झालं ना, त्या शुद्ध अंतकरणाचा परिणाम त्या संसारामध्ये तुम्ही राहून तुम्हाला तो संसार प्रतिबंध करणार नाही, कोणती बाधा करणार नाही. आणि महाराज म्हणतात नवे नवे नुसत्या बायका पोरामध्ये नव्हे, महाराज म्हणतात तुम्हाला त्रिभुवनामध्ये कोणाची बाधा होणार नाही. आता हे सोवळे झाली त्रिभुवन, विषम धुवन सांडिले. 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाच्या पूर्वार्धामध्ये संसाराचं स्वरूप सांगितलं आणि त्याच्यातून शुद्ध होण्याकरता उत्तरार्धामध्ये साधन सांगितलं.
आणि ह्या साधनाचा अनुष्ठान केल्यानंतर काय अवस्था प्राप्त झाली त्याच्याकरता 3 चरण सांगितली बरं. पुढच्या 3 चरणामध्ये महाराजांनी या संसारातून आम्ही शुद्ध झालो म्हणजे नेमकं काय झालो, आम्हाला कोणती अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थेचं वर्णन केले. ती अवस्था फार उच्च कोटीची आहे बरं. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, महाराज म्हणतात ते त्रिभुवन सोवळ म्हणजे पवित्र झालं. विषम धोन टाकीले, आता विषमता द्वैत आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं राहिलं नाही. नवे नवे महाराज म्हणतात एवढं पवित्र जीवन झालं, एवढं पवित्र झालं, आता आम्हाला कुठल्याच प्रकारचा विटाळ नाही. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विटाळाचे. आता आम्ही अशा अवस्थेमध्ये आहोत. महाराज म्हणतात आता आम्हाला अन्न लागत नाही, आम्हाला पाणी लागत नाही, आम्हाला फक्त एकच ब्रह्मानंद शेवायला मिळतो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषमधोन सांडियेले. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये 3 चरणाचा थोडक्यामध्ये भाव सांगून सेवा वेळेत पूर्ण करू. फक्त 20 मिनिटं आपल्या हातात आहेत, तेवढ्यात जेवढं बसेल तेवढंच सांगेन बरं का. तर सर्वांनी हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबा रखुबा जय जय विठोबा रखुबा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषमधोन सांडिले. आता या साधनेतून महाराज म्हणतात जीवन आता इतकं पवित्र, एकदा अंतःकरण पवित्र झालं ना सगळे दोष गेले बरं. आणि अंतःकरण पवित्र होण्याकरता सर्वांच्या करता नाम साधनेचा स्वीकार साधू संतांनी केला. भगवंताच्या नामस्मरणानेच अंतःकरणाची शुद्धी, आणि एकदा अंतःकरणाची शुद्धी झाली की दोष बुद्धी निघून जाते, दोष राहतच नाहीत. म्हणून महाराज म्हणतात संपूर्ण त्याच्या जीवनामध्ये एवढं पावित्र्य प्राप्त होतं. आता हे सोवळे झाले त्रिभुवन. त्रिभुवन म्हणजे तिन्ही भुवन, तिन्ही लोकांमध्ये त्याला पावित्र्य, दोष कुठेही त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. महाराज म्हणतात कोणता विटाळ त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. नाही त्या विटाळ अखंड सोवळा, उपाधी वेगळा जाणीवेचा. विटाळाचा पुष्कळ विचार मांडलाय. कुठपर्यंत, जोपर्यंत माणसाला ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत. एकदा ब्रह्मज्ञान झालं ना विटाळच राहत नाही, माणसाला ब्रह्म म्हणता येत नाही. ते ज्ञान कधी व्हायचं. पण एकदा संतांना हे ज्ञान होऊन काही संतांच्या जीवनाच्या बाबतीत वर्णन केलंय, लक्षात ठेवा. संतांचं जीवन हे इतकं पवित्र आहे, त्यांना कोणता विटाळ पाळायची गरज नाही. पण समाजाला शिकवण देण्याकरता काही गोष्टी पाळल्या त्यांनी. मी नेहमी सांगत असतो काय गोष्टी जीवनामध्ये पाळल्या पाहिजेत. अग्नी हा पवित्र आहे, अग्नीला विटाळ चालत नाही. मी नेहमी जाणीवपूर्वक सांगतोय समाजाला, माता वर्गाना बरं का, आपल्या स्वयंपाकघरामध्ये गॅस म्हणजे काय हो, अग्नी. मग तिथं आंघोळ करून जावं का आंघोळीच्या आधी जावं? बऱ्याच शिकलेल्या महिला त्या पोराला शाळेला लवकर पाठवायचं असते, बेडरूम मधून येतात ते सरळ किचन रूम मध्येच. विटाळ नावाचा प्रकार कुणी पाळायला तयार नाही. आणि तशा अवस्थेत केलेलं अन्न ते पोराला गाऊ घालतात. पोराची बुद्धी चांगली चालत असेल नाही का? पाळला पाहिजे बरं का. तुम्ही शिका, पुष्कळ शिका, पण काही गोष्टी जीवनामध्ये पाळल्याच पाहिजे. पावित्र्य हे पाळलंच पाहिजे बरं का. ज्या दिवशी आपल्याला
भगवत साधनेने आपलं जीवन सिद्ध होईल. त्यावेळी तुमच्या जीवनामध्ये दोष राहणारच नाही, तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे. ही अवस्था तुकोबारे म्हणतात आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आता हे सोबळे झाले त्रिभुवन, विषम धुवोन सांडिले. मग महाराजांना विचारलं, आता तुमच्या जीवनामध्ये कुठला दोष राहिला नाही, विटा राहिला नाही, तुमच्या जीवनामध्ये पावित्र्य राहिले नाही, मग तुम्ही गाव सोडलं का? कुठं परलोकात राहायला गेला का? महाराज म्हणतात मी कुठे गेलो नाही, जिथं राहिलो त्या गावालाच अवस्था प्राप्त झाली. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखी जे तोंड विटाळाचे. ब्रह्मपुरी शब्द वापरला आहे. जिथं आम्ही राहू ती पुरी म्हणजे ठिकाण, जगन्नाथ पुरी. देव जिथं राहतो त्या ठिकाणाला काय म्हणतात? पुरी. खायची वेगळी. आम्हाला श्रीखंड पुरी माहित आहे, ब्रह्मपुरी माहिती नाही बरं का. बासुंदी पुरी, कुर्मा पुरी. महाराज म्हणतात देव जिथं राहतो ते वास्तव्याचं ठिकाण. ब्रह्म कुठं आहे? ब्रह्म सगळीकडे आहे, सगळीकडे आहे ब्रह्म. आणि ते ब्रह्म व्यापक आहे असा आम्हाला अनुभव आला. आणि तो अनुभव आला, महाराज म्हणतात आता आम्ही जे राहतो ते ठिकाण आता कोगिल नाही, ही ब्रह्मपुरीच. ही ब्रह्मपुरीच. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. आता त्याच्यामध्ये आमचं राहणं अखंड आहे. आता आमच्या जीवनामध्ये विटाळाचं तोंड बघायचा संबंधच येत नाही. आमच्या वाट्याला पाप पुण्य नाही बर का. पाप पुण्यातून हे सगळं घडतं. महाराज म्हणतात ते राहिलंच नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. म्हणून अशा स्थितीला आम्ही प्राप्त झालो. आता आम्हाला कोणताही दोष आमच्या जीवनामध्ये राहिला नाही. महाराज म्हणतात आमचं जीवन आता तृप्त झालं. मग तृप्त राहिलं. आता महाराज म्हणतात आम्ही आता एकटेच राहिलो. तुका म्हणे एकांताचा, तुका
तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा एकांताचा वास. एकांत म्हणजे इथं घर नाही, झाड नाही, झुडूप नाही, माणसं नाही, जनावर नाहीत, पक्षी नाहीत, काही नाही, त्याला एकांत. हा एकांत नव्हे. हा एकांत नव्हे. एकांत शब्दाचा अर्थ काय? या एकच ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्मामध्ये सगळ्याचा अंत होतो. हा, हे जग उत्पत्ती होण्याच्या पूर्वी कोण होतं? पूर्वी कोटेच नव्हते काही, काय नव्हतं, एकच होतं. कोण होतं? ब्रह्म. ब्रह्म एक होतं बरं का. आताही ते एकच आहे आणि उद्या हे सगळं लयाला गेलं, कोण राहणार आहे? ते एकच आहे. आणि त्या एकाच्याच अनुभवाच्या स्थितीला आम्ही प्राप्त झालो, याला म्हणतात एकांत. असं ते ब्रह्म आहे, आम्हाला त्याचा अनुभव आला. हे जग जग नाही आहे, जगच ब्रह्मस्वरूप आहे, अशा बोधावरती आम्ही आरूढ झालो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. आता आमच्या जीवनामध्ये आनंदाला काही कमी नाही. ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा. दुःख नावाचा प्रकारच नाही. ब्रह्मानंदामध्येच आम्हाला सुद्धा तो सेवन करायचा आहे बरं का. तुकोबारा म्हणतात आम्ही त्या ब्रह्मानंदामध्येच आहे, तोच आम्ही सेवन करण्यामध्ये सतत त्याच्यामध्येच आहोत. मग आपल्याला तो सेवन करायचा असेल तर शेवू ब्रह्मरस. कशाने? लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, शेवू ब्रह्मरस आवडीने. आणि तोच ब्रह्मानंद आपल्याला आज या भजनाच्या माध्यमातून भोगता येतो. आणि त्याच ब्रह्मानंदामध्ये संत अखंड राहतात, या संसारामध्येच राहतात. पण संसारामध्ये राहून दोषाचा संबंध आपल्या जीवनामध्ये येत नाही, त्याची बाधा होत नाही. ही अवस्था या परमार्थाच्या साधनेने आम्ही जीवनामध्ये प्राप्त केली, असा स्वानुभव सांगितला. कशा करता सांगितला? आम्ही तुम्ही सुद्धा हे करावं म्हणून. आणि असं जर आपण जीवनामध्ये केलं तर आपल्याही जीवनाला ही अवस्था प्राप्त होईल. आणि भगवंताचं नाम प्रत्येकाने सतत घेण्याचा प्रयत्न करा. दुसरं जीवनामध्ये काहीही करू नका. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. संसाराचे अंगी अवघीच व्यसनी, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता येसो वय झाली त्रिभुवन विषम धुवन सांडियली. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विटाळाचे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा. आता येसो वय झाली त्रिभुवन विषम धुवन सांडियली. वेळीची मर्यादा मनीमानाशी घेऊन काहीसा अभंगाचा थोडासा विचार मी माझ्या मतीप्रमाणे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मांडत असताना याच्यामध्ये जे योग्य आहे, शास्त्रशुद्ध आहे, ते श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणावर बसून जे श्रवण केलं ते विचार मांडले. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द माझ्या वाणीतून आले असतील तर ते खास माझे आहेत, ते माझे दोष आहेत, ते माझे मला परत करा. जाताना घेऊन जाऊ नका. बुवा असं म्हटला म्हणू नका.
हा, कारण ते वाणीतून दोष येण्याची शक्यता आहे. चांगलं तेवढं घ्या, चुकीचं आहे ते माझ्याजवळच ठेवा. पाया पडायला तुम्ही येणार आहे ना, सगळंच माझ्याजवळ ठेवू नका सा बरं का. महाराज म्हणतात आम्ही 2 तास ऐकले, हे तुमच्या जवळच राहू दे, घरात आमच्या हे पिढा नको. हा, चांगलं तेवढं घेऊन जावा, चुकीचं तेवढं माझ्याजवळ ठेवा ना. हा, त्या चांगल्या विचाराला धरून आपल्या जीवनाची वाटचाल करा. निश्चित आपल्या जीवनामध्ये यश आपल्याला येईल आणि ती यश सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त हो. हीच त्या पंढरीश परमात्म्याच्या चरणी, संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि शिवेला पूर्णविराम द्यायचा आहे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोहे उपदेश तुमचे बडबडले स्वेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.